आज मी जयबरोबर मीटिंगला नाही जाते. का ग? अगं एडी आहेत ना, म्हणजे मिस्टर दाभोळकर. ते ना जयला जयचा पगार विचारत होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते जयला म्हणाले की आता तरी तुम्ही तुमची किंमत ओळखली पाहिजे. मला असं वाटते की ते जयला जॉब ऑफर करत होते. खरं तर तेव्हाच त्यांनी ऑफर दिली असती, पण मी होते ना बरोबर. जयला तिकडे जर जॉब मिळाला तर किती बरं होईल ना. जर जय इथनं गेला तर किती मस्त होईल ना. म्हणजे बघ ना, तो इथल्या सगळ्या नियमातनं सुटेल आणि मग मी त्याला माझ्या मनातलं सांगू शकेन. पण मग मी पण जॉब सोडे ना, म्हणजे तो जे आणेल त्यात मी भागवे. अर्थात दाभोळकरांकडे पगार चांगलेच आहेत, पण तो जे काही आणेल त्यात मी समाधानी असते. पैसा काय करायचा आहे ना, समाधान महत्वाचं. जय दाभोळकरांना सांगत होता, समाधान, शांती, सचोटी ह्याच्या जोरावर कोणा एका सामान्य माणसाला त्याने असामान्य होताना पाहिले. आणि जय असताना पैसा काय करायचा आहे ना. आम्ही दोघं चला जुई, निघायचं ना. जुईची आज मला गरज आहे आणि तुम्हाला मीटिंगला जायचंय ना. इथे ऑफिसमध्ये कोणीतरी हवं. मग प्लीज तुम्ही आज एकटे जाऊ शकाल का? हो चालेल की, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. आणि दोघं तिथे असलो की इथे उगाच तुमच्यावर लोड येणार, त्यामुळे जुई थांबली तर बेटर. ऑल द बेस्ट जय. सॉरी मी नाही येऊ शकत, खूप कामं पेंडिंग आहेत ना. नाही ऍब्सोल्युटली ओके, नो प्रॉब्लेम. जय, निघालायस ना तू? हो निघतोच आहे. अरे टेन्शन घेऊ नकोस, मी तुझी मेहनत पाहतीये. तू मिस्टर दाभोळकरांना आपल्याकडे नक्की परत आणशील. पण समजा ह्या मीटिंग नंतरही त्यांचं काही फर्म उत्तर आलं नाही ना, तर मी एकदा त्यांना फोन करेन. त्यांना आपलं हे नवं रिनोव्हेट केलेलं ऑफिस बघायला बोलवू. त्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत हे जाणून घेऊया. म्हणजे मी त्यांना फोन करतेस, पण तू त्यांना सांग की आपली पुढची मीटिंग आमच्या ऑफिसमध्ये होऊ दे म्हणून. Once again, all the best. Thank you. नाही, मी तुमच्याकडे ती कोटेशनची फाईल पाठवलेली आहे. येस येस, जस्ट हॅव अ लुक. येस येस येस. आणि ती फाईल फायनल करण्याच्या पूर्वी आपली एकदा मीटिंग होणं फार गरजेचं आहे. वेळ ठरवूया ना आपण. हो हो हो, नाही तुमच्या माझ्या दोघांच्या कन्व्हिनियन्सने आपण एक वेळ ठरवू आणि मीटिंग करून टाकू. आज नाही, आज नको. आजचा दिवस काही फार बरा जाणार नाहीये माझ्यासाठी.
नाही नाही, खरं तर मी या गोष्टी मानत नाही, पण एक इनर फिलिंग असतं ना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. शिवाय नको असलेली माणसं अशी समोर सतत दिसायला लागली की. आपण उद्या भेटू. बाय, हॅव अ नाईस डे. माझं आता अरोरा बरोबर बोलणं झालंय. उद्या माझी आणि त्याची एक मीटिंग ठरवून टाका. माझ्या अपॉइंटमेंट बघा आधी, आणि आजच्या दिवसाच्या माझ्या सगळ्या अपॉइंटमेंट, सगळ्या मीटिंग्स रद्द करून टाका. यू मे गो नाउ. थँक्यू. बसा. गुड मॉर्निंग सर. तुला आश्चर्य वाटलं असेल ना की त्या दिवशी मी तुझं प्रेझेंटेशन बघितलंही नाही आणि आज तुला परत भेटायला बोलवलं. सर, सांगायची गरज नाहीये, दिसतंय तुझ्या चेहऱ्यावरती. तुला वाटलं असेल की तुझ्या भेटीनं मी त्या दिवशी खूप इम्प्रेस झालो, तर गैरसमज आहे तुझा. तुझ्या ऑफिसमधल्या लोकांना वाटलं असेल की मी तुझं त्या दिवशी फार कौतुक केलं, तर त्यांचाही गैरसमज आहे खूप मोठा. जर तुला असं वाटलं असेल की तू त्या दिवशी मला काय म्हणतात तुमच्या भाषेमध्ये हे, तू मला बाटलीत उतरवलंस, तर हाही खूप मोठा गैरसमज आहे तुझा. सॉरी सर. सर, मला माझ्या लिमिट्स माहिती आहेत. रादर त्या माहिती असणं गरजेचं. आमच्याकडे एक म्हण आहे सर, अंथरूण पाहून पाय पसरावे. ही म्हण मिडल क्लास लोकांसाठी नाही, ही त्यांची परिस्थिती असेल. आणि या अशा परिस्थितीत तुम्ही म्हणताय तसा गैरसमज करून मला परवडणारच नाही सर. त्यामुळे तुमचं समाधान होईपर्यंत मी तुमच्याकडे परत परत येत राहणार. तुम्हाला माझं बोलणं ऐकायला वेळ नसेल तर पुन्हा येईल, पुन्हा पुन्हा येईल, पण तुमचं समाधान होईपर्यंत मी इथे येत राहणार सर. सर, तुमची हरकत नसेल तर प्रेझेंटेशन दाखव. सर, सर आमच्या कंपनीने स्पेशली तुमच्यासाठी बनवलेलं प्रेझेंटेशन. सर, याच्यात तुमच्यासाठी खूप चांगल्या ऑफर्स आणि काही वेगवेगळ्या स्कीम्स आम्ही इन्क्लूड केल्या. हाय अंकल. Oh, Vishwas, what a pleasant surprise. Please come, come, come. Hello. वाह, तुझ्या सक्सेस बद्दल खूप काही कानावर येत आहे हल्ली माझ्या. अजून तुमच्या एवढं सक्सेसफुल झालो नाहीये. तसं झालं ना तर तुझ्यापेक्षा जास्ती आनंद मला होईल, बिलीव्ह मी. अरे तू उभा काय, बस ना. हो, या. Sure. So? येस, आय नो. ऑफकोर्स डील फायनल करण्यासाठी आपल्याला एकदा प्रत्यक्ष भेटलं पाहिजे. 4 वाजता भेटूया. सर, एक सेकंड. सर तुम्ही म्हणाला होतात की आज 4 वाजता तुमची जालिंदर सिंग बरोबर मीटिंग आहे. 4 वाजता. थँक्स. 6 वाजता भेटूया. सर, काय? सर आज 6 वाजता मलेशियन डेलिगेट्सला भेटायचं तुम्हाला. 6 वाजता. सहा वाजता नको, आपण 8 वाजता. 8 वाजता फायनल करूया. हा, डिनरला. तुम्हाला कम्फर्टेबल आहे ना? ओके, मग 8 वाजता भेटूया. या, बाय. तुम्हाला हव्या सगळ्या पेपर्सवरती सह्या करून दिलेल्या आहेत. थँक्यू सर. आणि बरं झालं तुम्ही इथे होतात. नाही, मी सगळं लिहून ठेवलं, पण माझी डायरीज कुठे सापडत नाहीये. सर, इकडेच असेल कुठेतरी. मी इतर कुठे ठेवत नाही, पण
आत्ता हवी तेव्हा सापडत नाही ती. डायरी? सर हा, कुठे होती सर ही डायरी? तिथे कशी गेली? म्हणजे तुम्ही ही डायरी तिकडे ठेवली? माझ्या कोणत्याही वस्तूला कोणीही हात लावलेला मला चालत नाही, तुम्हाला माहिती आहे ना. माझ्या सगळ्या वस्तू जिथे होत्या तिथेच असल्या पाहिजेत असं मला वाटतं. एक मिनिट गट्टू. अविनाश, अरे तिला डायरी सापडली याचा अर्थ तिनेच ती कुठेतरी उचलून ठेवली असं तर होत नाही ना. मग ही डायरी माझ्या डेस्कवरनं तिकडे कशी गेली? मी काढली. अहो, मला माहितीये तुझ्या कुठल्याही वस्तूला कुणीही हात लावलेला तुला चालत नाही. तुझ्या सगळ्या वस्तू जागेवरच असाव्यात असं तुला वाटतं, मला माहितीये. पण मी ही घेतली कारण मला काही नंबर्स हवे होते त्यातले. ठीक आहे, आवूनच घेतली होती. तुम्ही येऊ शकता मिस दाभोळकर. येस सर. जयराम खानोलकर ऑफिसमध्ये आले नाहीत का? सर आज त्यांची मिस्टर दाभोळकरांबरोबर मीटिंग आहे. मिस्टर दाभोळकर परत असोसिएट झाले का? सर जय राम पूर्ण प्रयत्न करतायत. नाही, प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जात असेल तरी ते प्रयत्न योग्य दिशेने केल्याशिवाय परमेश्वरही सापडत नाही. नाही, त्याचा परिणाम म्हणून सक्सेस मिळत नाही आणि वर आपण परमेश्वरालाच दोष देऊन मोकळे होतो. अविनाश, खरंच तो खूप प्रयत्न करतोय. अहो, तूच म्हणत होतीस ना मीटिंग चांगली झाली आणि तूच हे सगळं बघत होतीस म्हणून मी मध्ये पडलो नाही. पण त्यामुळे वेळही जाता कामा नये. मिस आदिती, तुम्हाला काय वाटतं? जयराम दाभोळकरांना परत आणू शकेल? हो सर. मलाही वाटतंय जय नक्की दाभोळकरांना आपल्याकडे परत आणेल. नाही, होप्स ठेवायला हरकत नाही, पण मी जेवढं दाभोळकरांना ओळखतो त्यावरनं त्यांना जर जयरामला डील द्यायचंच असतं तर आतापर्यंत त्यांनी दिलंच असतं. समथिंग इज रॉंग. काहीतरी चुकतंय. या तुम्ही. तुम्हाला काही बोलायचं? नाही सर. थँक्यू सो मच. ए बरं, तुझ्या त्या एमपीच्या प्रोजेक्टचं काय झालं? काका, एमपीचं प्रोजेक्ट संपलं. आता 2 नवीन मेगा प्रोजेक्ट सुरू करतोय. एक महाराष्ट्रात, एक गुजरातमध्ये. ओह रिअली गुड. एक लहान शहरच उभं करायचं. म्हणजे हॉस्पिटल, गार्डन, सगळ्या कम्युनिटीची मंदिरं, क्लब हाऊस सगळं एकाच ठिकाणी. ग्रेट. विश्वास, तू हे नक्की करशील. या. कारण हे स्वप्न पूर्ण करायची तुझ्याकडे ताकद आहे, धमक आहे, कर्तृत्व आहे. नाहीतर काही माणसं फक्त स्वप्न बघतात रे. पण त्यांना हे माहित नाही की स्वप्न ती पूर्ण होतात जी उघड्या डोळ्यांनी पाहिली जातात. बंद डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न कधीच पूर्ण होत. आणि अशी स्वप्न तुटल्यानंतर आवाज होत नाही, त्रास मात्र होतो. मग आयुष्यभर त्या तुटलेल्या स्वप्नांना उराशी कवटाळत स्वतःच सांत्वन करावं लागतं. आणि विश्वास, आपलं बॅड लक ही अशी ही सगळी माणसं ना आपल्याच आजूबाजूला असतात. करेक्ट. एक मिनिट. हॅलो. हा, एक मिनिट अंकल, एक मिनिट. अर्जंट फोन. या. तुला सवय असेल नाही तासन तास असं ताटकळत उभं राहण्याची?
आता जागा झालीच आहे तर बस खाली. थँक्यू सर. तुला कल्पना आहे का रे तू कोणाच्या जागेवर बसलायस याची? विश्वास कर्णिक, a very young and dashing businessman, a very successful businessman. तू आत्ता त्याच्या जागेवर बसलाय. आज त्याची जागा तू घेतलीये. फक्त हीच नाही तर माझ्या मुलीच्या आयुष्यातली सुद्धा. येस, या विश्वासला माझा जावई करून घेणार होतो मी. आज माझी मुलगी जी बस मधनं फिरते ना, ती आलिशान एसी गाडी मधनं फिरली असती. आज प्रत्येक गोष्टीसाठी तिला जी तडजोड करायला लागते ना, तिच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द झेलला असता याने. तुझ्यासारखी माणसं फक्त एखाद्याची जागा घेऊ शकतात, नशीब नाही. आणि कर्तृत्व तर नाहीच नाही. सर बरोबर आहे तुमचं. आज विश्वास कर्णिकांनी जे काही मिळवलंय ते मिळवायला मला वेळ लागेल. हा, पण मी ते मिळवू शकतो. सर, पण आज माझ्याकडे जे काही आहे ते विश्वास कर्णिक किंवा इतर कोणीही कधीच मिळवू शकत नाही सर, कारण ते फक्त माझं आहे. सर, तुमच्या मुलीनी जो माझ्यावर विश्वास ठेवलाय तो इतर कोणीही मिळवू शकत नाही. मूर्ख आहे ती. प्रेमात पडणारे सगळेच वेडे असतात सर. नुसत्या प्रेमानं पोट भरत नाहीत. पण जग जिंकता येतं, आपल्या माणसांची मनं जिंकता येतात. हे बघ, सॉरी सॉरी सॉरी, दिल्लीहून अर्जंट फोन होता, मला घ्यायलाच लागला. सर नाही नाही, बसा बसा. हाय, मी विश्वास कर्णिक, अंकलचा स्टुडंट. बिझनेस मधले सगळे धडे अंकल कडून घेतलेत मी, राईट? आणि आपली ओळख? हा देव टूल्स मध्ये काम करते. ओके. काही कारणामुळे ह्याच्या कंपनीशी माझं असोसिएशन तुटलं होतं. हा ते परत जोडायला आला. प्रयत्न करतोय. तुमचं नाव काय? जयराम. जयराम, ऑल द बेस्ट जयराम. एकदा तुटलं की जोडायला खूप कठीण असतं, आणि त्यात अंकल बरोबर तुटलेलं नातं जोडायला महाकठीण. मी माझ्याकडून पूर्ण तयारी केली. आता बघू सरांना काय वाटतंय. व्हेरी गुड. आज कॉन्फिडन्स शेवटपर्यंत ठेवा. बाय द वे, काय केले बघूया? आय मीन अंकल, मी बघितलेलं चालेल ना? हो या, प्लीज. टॅलेंट मधली तफावत लक्षात यायलाच हवी. हो, पण माझी एक मीटिंग आहे, माझी वेळ झाली की मला निघायला लागेल. चालेल ना मिस्टर जयराम? शुअर सर. अल्टिमेटली या प्रेझेंटेशन मध्ये आम्ही आमच्याकडून बेस्ट ऑफर देण्याचा प्रयत्न केलाय. थँक्यू सर. सर, काही डाऊट्स असतील तर? सगळं क्लिअर आहे.
आय मीन एवढे ऑफर्स, एवढं बेनिफिट दुसरी कुठलीही टूर कंपनी देत नाही. हा अंकल? थँक्यू सर. मला नाही आवडलं हे प्रेझेंटेशन. याच्यामध्ये खूप ऑफर्स, खूप बेनिफिट्स. मला ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं हवंय. पण अंकल, आय एम सॉरी, पण मला तर खूप इंटरेस्टिंग वाटतंय. ते तुझं पर्सनल मत असू शकतं विश्वास, ऑफकोर्स. पण माझं पर्सनल मत वेगळंच आहे. करेक्ट आहे. मिस्टर जयराम, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, अंकलना कन्व्हिन्स करणं खूप कठीण आहे. खरं तर माझी एक महत्वाची मीटिंग होती. मी म्हटलं थोडा वेळ तुमचं प्रेझेंटेशन बघू आणि निघू. पण आय मस्ट से, खूप छान प्रेझेंटेशन होतं तुमचं. पण आता मला निघायला लागेल. जयराम, वाय डोंट यू डू वन थिंग? तुम्ही मला माझ्या ऑफिसमध्ये येऊन भेटा. आपण भेटूया आणि माझ्या कंपनीसाठी आपण एक डील क्रॅक करूया. जयला फोन करतेस का?